संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं उद्या 15 जुलैला सातारा जिल्ह्यामध्ये आगमन होते। लोणंद नगरी स्वागतासाठी सज्ज झालेली आहे। बाजार पटांगण मैदानावर माऊलींचा 1 दिवसाचा मुक्काम असेल। नगरपंचायत आणि जिल्हा प्रशासनाने इथे चोख व्यवस्था सुद्धा केली आहे। जिल्ह्यासह राज्यभरातून मोठ्या संख्येने वारकरी भाविक या ठिकाणी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि त्यामुळे गर्दी होऊ नये त्यासाठी मैदानावर बॅरिकेड सुद्धा लावलेले आहेत। त्याचबरोबर मैदानावर विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे। भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केलेली आहे। आपण हे दृश्य पाहतोय, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा लोणंदमध्ये मुक्काम असणार आहे आणि त्यासाठी लोणंद नगरी सज्ज झालेली आहे। पालखी स्थळावर जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। पाहूया। ज्ञानोबा माऊलीच्या पादुकांचं आगमन हे साताऱ्यातील लोणंदमध्ये 15 जुलैला होणार आहे आणि त्याची तयारी या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात इथं जो हे पालखी स्थळ आहे त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। त्याचबरोबर जे मैदान आहे त्याच्यामध्ये मैदानावर खडी टाकण्यात आलेली आहे, जेणेकरून या ठिकाणी जर पाऊस झाला तर चिखल होऊ नये आणि चिखलामध्ये वारकऱ्यांना त्रास होऊ नये। त्याचबरोबर इथं जे शौचालय आहे, सुलभ शौचालय, अशा पद्धतीचं शौचालय सुद्धा प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत। खरं तर या पालखी ज्यावेळी सातारा जिल्ह्यात आगमन होते त्यावेळी पहिल्यांदा लोणंदच्या जवळ असणाऱ्या नीरास्नान होईल आणि त्यानंतरनं या ठिकाणी संध्याकाळी उशिरापर्यंत पालखी या ठिकाणी पोहोचेल आणि हे जे आपण पाहतोय हे पालखी स्थळ आहे ज्या ठिकाणी इथं पादुका ठेवल्या जातील आणि इथं दर्शनासाठी त्या 1 दिवस असणार आहेत। 15 तारखेला येतील आणि त्याचबरोबर 16 तारखेला पादुका इथून पुढे फलटणच्या दिशेने तरडगावच्या दिशेने निघतील। तरडगावच्या या ठिकाणी पोहोचल्यानंतर ना तिथं उभं रिंगण पार पडणार आहे। एकूण असा 2 दिवसाचा हा सातारा जिल्ह्यातील मुक्काम असणार आहे। त्यानंतर पुढे फलटणमध्ये मुक्काम असेल पादुकांचा। असा एकूण ही तयारी प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आणि याची तयारी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी जय्यत तयारी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तुषार तपासे, झी मीडिया, सातारा।